सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। सामाजिक वनीकरण व जलदिनानिमित्त वनराई बंधाऱ्याचं खोलीकरण। राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खैरी येथे दिनांक 22 मार्च 2025 ला राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग मित्र मंडळ वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवनी सावणी आकाश झेप फाउंडेशन रामटेक यांच्या संयुक्त विद्यमानाने नवेगाव खैरी येथे जागतिक जल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी निसर्ग मित्रांनी जल है तो कल है या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विविध चित्रकलांच्या माध्यमातून पाणी वाचवण्याचा संदेश दिला। मागील 17 जानेवारीला बांधलेल्या पेस धरण परिसरातील वनराई बंधाऱ्याचे खोलीकरण करून उन्हाळ्याच्या दिवसात तहानलेल्या वन्यजीवांची तहान भागवून वन्यजीवांचे वनांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा तसेच पाणी अडवा पाणी जिरवाचा कृतीशील संदेश दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष वन परिक्षेत्र अधिकारी किशोर कैकुले, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चन्ने आणि इको क्लबचे समन्वयक शिक्षक साक्षुधन कडबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला वनपाल अनिल राठोड, वनरक्षक सूरज चोपडा, वनमजूर बाळकृष्ण ढोके, मोहन शेंडे, गजानन ढोके, अरविंद धुनेदार, शिक्षक प्रशांत पोखळे, सतीश जुजुनकर, रितेश मैद, मोरेश्वर धुनेदार, रशीद शेख प्रामुख्याने उपस्थित होते। या उपक्रमाला इयत्ता 5वी व 9वीच्या 76 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग मिळवला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे समस्त कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे, पारशिवनी। निसर्ग महागुरु स्वप्नामधल्या प्रश्नांसवे युद्ध अमुचे प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय भारत। आज 22 मार्च जागतिक जल दिवस। आज आम्ही सामाजिक वनीकरण विभाग नागपूर द्वारा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पारशिवनी अंतर्गत राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव इकडे कार्यक्रम आहे राष्ट्रीय हरित सेना यांचे संयुक्त विद्यमाने या पेंच धरणाच्या परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये आम्ही वनराई बंधारा तयार केलेला होता। आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते आता कमी होऊ लागलं। उलट या काळामध्ये पशुपक्ष्यांना वन्यजीवांना पाण्याची नितांत गरज भासते आणि त्यांची ही गरज भागावी म्हणून आमच्या सगळ्या निसर्गदूतांनी आज या ठिकाणी या वनराई बंधाऱ्याचं खोलीकरण करण्याचं काम करून पर्यावरणाला जपण्याचा, पाण्याची बचत करण्याचा, पाण्याचं महत्त्व समजून घेण्याचा संदेश आपल्याला देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे। माणूस, पाणी आणि निसर्ग यांचा जो संबंध आहे हा अतूट संबंध आहे आणि हा जो संबंध कायमस्वरूपी आपल्याला टिकवायचा असेल